नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित विशेष उन्हाळी क्रीडा शिबिरात बुधवारी प्रेरणादायी मार्गदर्शन सत्र पार पडले। अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक दिनकर पावरा तसेच स्ट्राइडर्स फाउंडेशन मुंबईचे संचालक दीपक लोंढे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग नाशिक ग्रामीणचे वासुदेव रामभाऊ देसले यांनी शिबिरार्थी खेळाडूंना मार्गदर्शन केले। या शिबिरामध्ये शिरसगाव, रोहोड, तोरणमाळ आणि एकलव्य आश्रमशाळा पेठ रोड येथील एकूण 70 गुणवंत आणि विशेष प्रावीण्य प्राप्त खेळाडू सहभागी झाले आहेत। खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षणासोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते। यावेळी वासुदेव देसले यांनी आपल्या शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवासाची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले। BSc वनस्पतीशास्त्र, BSc प्राणीशास्त्र, MSc एंजिओस्पर्म, LLB, MSW, MBA, DPM आणि MA इतिहास अशी उच्च शैक्षणिक पात्रता त्यांनी संपादन केली आहे। सन 1992 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ग्रामीण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पद प्राप्त केले। गडचिरोली, नागपूर, धुळे, नंदुरबार, भुसावळ, जालना, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, अहमदनगर आणि चंद्रपूर या विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे। उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना 160हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले असून नागपूर येथे सलग 3 वेळा उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांना गौरवण्यात आले। खेळाडूंना संबोधित करताना त्यांनी शिस्त, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन, आत्मविश्वास आणि ध्येयपूर्तीचे महत्त्व अधोरेखित केले। ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने मेहनत घेतल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच स्पर्धा परीक्षा, पोलीस सेवा, प्रशासकीय सेवा आणि विविध करिअर संधींबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य नमो नारायण पांडेय, शिरसगाव आश्रमशाळेचे अध्यक्ष अरुण बागले, क्रीडा मार्गदर्शक दुर्गेश महाले, स्ट्राइडर्स फाउंडेशन मुंबईचे प्रशिक्षक अविनाश गायकवाड, प्रदीप गवळी, रमेश पावरा, रोहिदास बोंबे, क्रीडा शिक्षक हिरामण टोपले तसेच सर्व शिबिरार्थी खेळाडू उपस्थित होते। या मार्गदर्शन सत्रामुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी त्यांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, नाशिक।